पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. पडळकर आणि आव्हाडांच्या मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये वाद होण्याची शक्यता. पडळकर आणि आव्हाडांमधील वाद विकोपाला. विधिमंडळाच्या लॉबीत आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. कार्यकर्ता देशमुखला अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक. पोलीस ठाण्यासमोर केलं आंदोलन. आपल्याला मारण्याचं प्लॅनिंग होतं. जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप. मकोकातील आरोपी विधान भवनात येऊन हाणामारी करत असल्याचाही दावा. घडलेली घटना दुर्दैवी. मलाही त्याचं दुःख. दिलगिरी व्यक्त करतो. चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. विधान भवनाच्या लॉबीत घडलेली हाणामारीची घटना चुकीची. राळ्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मीरा भाईंदरमध्ये तोफ धडाडणार. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष. राज ठाकरेंच्या मीरा भाईंदर दौऱ्याची मनसेकडून जोरदार तयारी. महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार. जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करू नये अशी विनंती करणार. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. आणि अमेरिकेनं टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून केलं जाहीर. पहलगाम हल्ल्याची टीआरएफनं घेतली होती जबाबदारी.